या आयुक्त कार्यालयामध्ये नागपूरच्या सहाय्यक आयुक्त म्हणून नगर प्रशासन येथे कार्यरत आहे आणि त्या मागासवर्गीय सुद्धा आहेत आणि मागासवर्गीय असून सुद्धा दिव्यांग आहेत आणि दिव्यांगासाठी शासनाने 4% आरक्षण लागू केलेलं आहे. या मॅडमच्या 2016ला त्यांची वरच्या पोस्टवर गट अवरती पदोन्नती त्यांना मिळायला पाहिजे होती, परंतु मंत्रालयातील काही जातीवादी अधिकाऱ्यांनी जाणून बुजून पदोन्नतीच्या समितीकडे त्यांचं नाव पाठवलं नाही आणि जेव्हा चौकशी केली की माझं नाव का नाही पाठवलं तर त्यांचं उत्तर आलं की अनुमोदनाने आम्ही ते पाठवलेलं नाही. त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारची डिपार्टमेंटल इन्क्वायरी नाही, कुठल्याही प्रकारची आरोप नाही, असं त्यांना आरोप नाही म्हणून त्यांच्या पदोन्नती 2016 पासून त्यांनी नाकारली आणि म्हणून त्यांनी अनेक निवेदनं शासनाला दिली आणि शेवटी आता त्यांचा 1 महिना म्हणजे आता 1 महिना सुटलेला आहे. येत्या 31 तारखेला त्या रिटायर होणार आहेत. त्यापूर्वी जर शासनाने त्यांना त्यांची पदोन्नती बहाल केली नाही तर येत्या 14 तारखेपासून आपली ड्युटी पूर्ण करून त्या तिथेच त्यांना बसणार आहे अशी नीती त्यांनी दिली आहे आणि आम्ही सर्व संघटना त्यांना पाठिंबा देऊन आणि प्रत्यक्ष आणि त्यांच्या सोबतही असू आणि त्यासाठी आपण आजची ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. विषय मोठा नाही आहे, फक्त एकच म्हणायचं आहे की फक्त मागासवर्गीयांच्या पदोन्नती असताना यांना कुठेतरी मिळाली नाही पाहिजे म्हणून कोणाच्या मार्फत खोट्या केसेस दाखल करणे, खोटी पत्र देणे आणि त्या आधारावरती त्यांच्या पदोन्नत्या रोखण्याचे प्रकार महाराष्ट्रात गेले अनेक वर्षापासून आहे. महाराष्ट्रातील जनतामध्ये काही महाराष्ट्र पुणे शाहू आंबेडकर शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, परंतु यांच्या डोक्यातला जातीयवाद संपलेला नाही हे अनेक प्रकारातून आपल्याला दिसून येते आणि सरकार तरी म्हणतं की आम्हाला अर्बन नक्षल लायसन्स खतम करायचं आहे. तर अर्बन नक्षल कोण आहे बाबा? ते जातीवादी डोके असणारे अर्बन नक्षल नाही आहेत का? ते जाणून बुजून खोट्या केसेस दाखल करतात, खोट्या तक्रारी करतात, पदोन्नतीपासून वंचित करतात, आरक्षणापासून वंचित करतात. हे जे बसलेले अधिकारी आहेत हे तर अर्बन नक्षल आहेत. म्हणजे न्याय मागणारा तुमच्या भाषेमध्ये जर अर्बन नक्षल असेल तर मग तुम्ही पूर्ण महाराष्ट्र कसे म्हणता? हो, बाबासाहेबांनी संविधानातल्या आर्टिकल 21 तुम्हाला अधिकार दिलेला आहे. व्यक्ती स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची जर पायमल्ली तुम्ही जर करत असाल संविधानाची शपथ घेऊन आणि तिथे बसणाऱ्या सगळ्या आम्ही तर निश्चित करतो की तिथे बसणाऱ्या साऱ्या विधिमंडळातील लोकांनी कसं काय त्यांना सपोर्ट केलेला आहे. हे एक प्रकारची दडपशाही आहे, एक प्रकारची हुकूमशाही आहे. तर आम्हाला तेच म्हणायचं आहे की मग आम्ही अशी जर प्रकार नसतील तर मग आम्ही पुढे कसे सादर करणार, कसा अन्यायाच्या विरुद्ध आम्ही संघर्ष करणार आणि आमचा संघर्ष करण्याचा जर तुम्ही काढून घेतात अधिकार काढून घ्यायचा तर मग या महाराष्ट्राला पुढे कुणीही वाचू शकणार नाही, अधोगती जाईल असं नम्रपणे सुचवायचं वाटतं. कारण बाबासाहेबांनी अथक प्रयत्नाने संविधानामध्ये तुम्हाला मूलभूत अधिकार दिलेले आहेत. जो समाज मिळलेला होता, पीडित होता, त्याला अधिकार देऊन त्याला मुक्त केलं. पण तुम्ही ती जर पेशवाई लादण्याचा प्रयत्न करता तर समाज गप्प बसणार नाही आणि त्याला तुम्ही राबवून म्हणणार. एखाद्या व्यक्तीला अन्यायाविरुद्ध जर तो संघर्ष करत असेल तर अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा जर गैरवापर असेल तर हे अन्याय आहे, हा परत अन्याय आहे. म्हणून आम्ही या विरोधात सातत्याने उभं राहून संघर्ष करीत